पंचायत समितीचं सभापतीपद हे शिवसेनेकडे असणार आहे. लांजा पंचायत समितीचं सभापतीपद आणि उपसभापतीपद, राजापूर लांजा सभापती आणि उपसभापती दोन्ही शिवसेनेचे असणार आहे. रत्नागिरीमधले सभापती आणि उपसभापती दोन्हीही हे शिवसेनेचे असणार आहे. 5 वर्ष गुहागरचा सभापती हा शिवसेनेचा असणार आहे. देवरूखचा 2.5 वर्ष सभापती हा शिवसेनेचा असणार आहे. चिपळूणचा पहिला आपला 2.5 वर्ष उपसभापती असेल आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष हा आपला सभापती असणार आहे. ते कुणाच्या पक्षाबरोबर कॉम्बिनेशन करायचं ते आपण शिंदे साहेबांवर सोडून टाकू. दापोली, मंडणगड आणि खेड या तिन्ही तालुक्याचे सभापती आणि उपसभापती हे शिवसेनेचे असणार आहेत. आणि इतिहासात पहिल्यांदा 9च्या 9 सभापती हे आपलं असण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर झालेलं आहे. प्रत्येकाचा कार्यकाळ 6 वर्ष असणार आहे. जे आज गटनेते होतील ते देखील 6 वर्षापुरते असतील. जे मुख्य प्रतोद असतील ते देखील 6 वर्षापुरते असतील. जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील ते देखील 6 वर्षापुरते असतील. सभापती होतील ते देखील 6 वर्षापुरते असतील. आणि जिल्हा परिषदेचे सभापती होतील ते देखील 6 वर्षापुरतेच असणार आहेत. त्याच्यामुळे 6 वर्षानंतर पक्षाचा आदेश हा मानला गेला पाहिजे. आपली संख्या किती आहे बघा.